बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्था तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाशिवरात्री निमित्ताने अंबरनाथ मध्ये शिव महोत्सव मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, खरेदी महोत्सव व खाद्य संस्कृती असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते। हा शिव महोत्सवाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्व प्रभाग क्रमांक 22 मधील मेफ्लावर गार्डन शेजारी शिवगंगा चौक, शिव मंदिर रोड या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ जनविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्षा तथा नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर यांनी केले होते। तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी लावण्यात आलेली असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते। या कार्यक्रमात शिवगंगा नगर, पारकूपाडा, मेफ्लावर गार्डन, फार्मिंग सोसायटी, परिवार पारिजात, नितीन नगर व भोईर नगर या सगळ्या रहिवाशांसाठी हळदी कुंकू समारंभ, मुजरा महाराष्ट्राच्या लोकगीते, कोळी गीते आणि बहारदार लावण्यांची उधळण करणारा मराठी ऑर्केस्ट्रा, होम मिनिस्टर, लहान मुलांचे डान्स, एक शाम किशोरदा और लता दीदी के नाम, आकर्षक बक्षिसे अशा विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या शिव महोत्सवाच्या कार्यक्रमास परिसरातील रहिवाशांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरसेविका मीनाताई वाळेकर, रंजनाताई कोतेकर, स्वातीताई पाटील, नगरसेवक सचिन गुंजाळ, शिल्पाताई फुलोरे, शारदा यादव, अश्विनी जोशी, मुरुस्वामी, चंदा गान, वैशाली नळावडे, आशा वाडेकर, नवीन मांजरेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ता व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाजसेवक दिलीप भोईर, सुजाता भोईर, राजेंद्र भोईर, रेश्मा भोईर, जनार्दन भोईर, प्रल्हाद भोईर, आशिष भोईर, विनोद देशमुख, श्वेता भोईर, जय मुकादम, ऋषी भोईर, राकेश शिंदे, यश पठारे, मोहन योगेशी, संदीप मंडलिक, सुशीला लेखवानी, सपना लोध, रत्ना अमृतकर, सौदामिनी पंडा, वर्षा कपूर, भावना मुरपानी, अरुणा देशपांडे, मोहिनी भोगले, उषा वानखेडे, अनिता कदम, आशा देशमुख, सुप्रिया कदम, रुबीना शेख, नीलम सिंग, रीता सरोज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। नमस्कार, मी सौ सुजाता दिलीप भोईर, नगरसेविका भारतीय जनता पार्टी। खरंच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि आपल्या ऐतिहासिक अंबरनाथ नगरीत आपला शिव मंदिर आहे, प्राचीन शिव मंदिर। तसंच त्या निमित्ताने आता येत्या 15 तारखेला महाशिवरात्री येते, तर आम्ही प्रभाग क्रमांक 22 मध्ये आमच्या महाशिवरात्री निमित्ताने शिव महोत्सव आयोजित केलाय। तो 10 ते 22 तारखेपर्यंत आहे, परंतु माझे प्रोग्राम इथं 3 दिवस कालपासून सुरू आहेत। म्हणजे आता लोक महाराष्ट्राची संस्कृती झालं, काल खेळ पैठणीचा होम मिनिस्टर झाला, खूप छान। आणि आज आपले लता दीदी, किशोरदा, एक शाम, लता दीदी के नाम, किशोरदा के नाम असं आमचं म्युझिक चालू आहे। आणि खरंच तुम्ही बघत असाल, माझी भरभरून जी जनता आहे त्यांचा नेहमी आशीर्वाद माझ्यासोबत राहिलेला आहे आणि त्यांच्यासाठीच मी असे वेगवेगळे मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्यासाठी नेहमी त्यांचा पाठिंबा मला असतं। धन्यवाद। आणि कारण की असेच कारण ठेवण्याचं, कारण की नेहमी विरंगुळा पाहिजेच। आणि आताच 2 दिवस झाले 12वीची परीक्षाही सुरू झाले, त्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट करते। महोत्सव मध्ये खूप छान स्टॉल आहेत, तुम्ही बघितले असतील। पाळणे तरी आहेतच आहेत, पण वेगवेगळे जे महिलांना आता एवढे धावपळीचं जीवन झालंय, एकत्र काही मिळत नाही। आपण बोलतो मॉल मध्ये जावं लागतं, कुठेही जा, पण इथे कमी किमतीमध्ये चांगले चांगले स्टॉल लावलेले आहेत की जेणेकरून सहजासहजी कोणीही खरेदी करू शकतात। आणि खाद्याचे पदार्थ वेगवेगळे लावलेले स्टॉल आणि खूप छान। कारण की आम्हीच ग्रीन सिटीला गेलेलो तेव्हा बघितलं की आम्ही ते धिरडे खाल्लेले तिथे, आणि खरंच ठेचा वगैरे असे वेगवेगळे पदार्थ इथं आहेत आणि खूप छान। आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा। आणि तुम्ही बघितले असेल इथं गोरगरीब जनता ही स्टॉल लावलेले आहे, तर सगळ्यांनी इथं व्हिजिट करावी। आपल्या मेफ्लावर गार्डनच्या बाजूला शिवगंगानगर चौकच्या गार्डन ग्राउंड मध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्वांनी यावा आणि सर्वांना आता 15 तारखेला
महाशिवरात्री येते आपली, तर सर्वांना आपण इथं प्रसादाचा स्टॉलही लावतो, तर सगळ्यांना आमंत्रित करते की सगळ्यांनी आपल्या महाशिवरात्रीला जत्रेला यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हर हर महादेव.